सुरू करा. सुप्रभात मुलांनो, मी अनिता संदीप सोनवणे विक्रोली पाकसाईड शाळेतील शिक्षिका आहेत. मागच्या वेळेला आपण पाठ पाहिला होता, तो आपला पूर्ण झाला होता खरा नागरिक. आज आपण स्वप्न करू साकार ही कविता आज आपण पाहणार आहोत. बघूयात या ठिकाणी ही जी कविता आहे भाग 4 मधील या ठिकाणी तुमची शेवटची कविता आहे. यापुढचा जो टॉपिक आहे तो स्थूल वाचन आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वप्न करू साकार ही जी कविता आहे खूप सोपी कविता आहे. बघूयात आपण. या कवितेचे कवी आहेत कवी किशोर पाठक. ठीक आहे. यांचा जन्म 1952 या साली झाला आहे आणि मृत्यू बघा मागच्याच वर्षी ते वारलेले आहे 2020 मध्ये. 21 जून 2020 मध्ये हे कवी वारले आहेत, कवी किशोर पाठक. हे बघा त्यांचं चित्र सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे. पहिले आपण या कवींची ओळख आपण या कवितेच्या माध्यमाने आपण करून घेणार आहोत. बघूयात या कवींविषयी माहिती. प्रसिद्ध कवी म्हणून त्यांची ओळख आहे कवी किशोर पाठक यांची. पालव, निरूपण, आभा. बघा पुन्हा बघूयात आपण. पालव, निरूपण, आभाळाचा अनुस्वार हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. पाण्यातील दिवा हा ललित कथा संग्रह सुद्धा त्यांचा प्रसिद्ध आहे. रिंग रिंग रिंगण या लहान मुलांसाठी लिहिलेल्या काव्य संग्रहास बालकुमार साहित्य संमेलनाचा ग.ह. पाटील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. कोणत्या कविता संग्रहास? तर या ठिकाणी ही जी काव्य संग्रह रिंग रिंग रिंगण हा त्यांचा प्रसिद्ध असा काव्य संग्रह आहे. या ठिकाणी आकृतीबंधासारखे जे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो तुम्हाला. आता बघूया आपण या कवितेकडे जाऊया. त्या कवितेविषयी काय माहिती दिलेली आहे कवींनी. बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की असे 3 ते 4 चित्र या ठिकाणी दिलेले आहेत. शेतकरी जो आहे तो शेतात काम करतो आहे. त्याच्या ठिकाणी कंपनीचा धूर या ठिकाणी निघत आहे. झेंडा आपल्याला दिसतो आहे, भारत माता आणि सगळे जाती धर्माचे लोक आपल्याला या चित्रांमधून दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला थोडीफार कल्पना येणार असणार की या ठिकाणी ही कविता कशाविषयी या ठिकाणी यांनी दिलेली आहे. तर बघा सर्वात पहिले आपण स्वप्न करू साकार या शब्दाचा अर्थ बघूया. म्हणजे काय बघा, भविष्यातील स्वप्न पूर्ण करणे. म्हणजे जसं आपल्या फ्युचर मध्ये आपले स्वप्न काय आहेत, आपण प्रत्येक मुलगा मुलगी या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बघत असतो या ठिकाणी की मी मोठेपणे डॉक्टर होणार, इंजिनियर होणार किंवा अजून काही वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये आपण आजकाल ऍडमिशन घेत असतो. म्हणजे या ठिकाणी आपले स्वप्न, माझे ड्रीम्स काय आहेत. बऱ्याच अशा मुलींचे स्वप्न असे असतात की मी मॉडेल बनेल, हिरोईन बनेल, असे भरपूर असे स्वप्न असतात. तशाच प्रकारचे स्वप्न या ठिकाणी या भारतातील प्रत्येक मुलगा मुलगी या ठिकाणी बघत असतो. म्हणजे त्याला म्हणतात काय आपण, तर भविष्यातील स्वप्न पूर्ण करणे असा या कवितेचा अर्थ आहे. म्हणून बघा ही जी कविता आहे ती एक देशभक्तीपर कविता आहे या ठिकाणी. म्हणजेच काय, तर या कवितेत कवीने देशाची कृषी संस्कृती, बघा तुम्ही चित्रात तुम्हाला दाखवलं की शेतकरी ठिकाणी काम करत आहे. कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्व कवीने विशद केले आहे. सगळ्यात महत्वाची जी मूल्य आहेत बघा, कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा म्हणजे काम करणे आणि एकजुटीचे सामर्थ्य म्हणजे काय, तर प्रत्येकाने या ठिकाणी भेदभाव न करता, जाती धर्माचा भेदभाव न करता तर सगळ्यांनी मिळून मिसळून या ठिकाणी काम केले तर या ठिकाणी कुठलेही काम या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी कठीण होऊ शकत नाही. ते लवकरात लवकर आपण पूर्ण करू शकतो. बघूयात आपण या कवितेकडे जाऊयात. स्वप्न करू साकार. या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. बघा आता पहिले आपण एक एक शब्दाचा अर्थ बघूयात आणि मग पूर्ण ओळींचा अर्थ तुम्हाला मी सांगते. अधिकार म्हणजे काय, तर हक्क, राइट्स, एलिमेंट्स भी उसे कहते हैं. युग, युग म्हणजे तर सुमारे 100 वर्षांचा कालखंड किंवा कालावधी जो असतो त्याला आपण युग असं म्हणतो.
स्वप्न साकार करणे म्हणजे तुम्हाला मी आधी सांगितलं बघा या शब्दाचा अर्थ की भविष्यातील स्वप्न पूर्ण करणे म्हणजे आपले जे काही ड्रीम्स आहेत ते आपण काय करतो पूर्ण करत असतो. असा या शब्दांचा अर्थ आहे. या दोन जे शब्द आले आहेत ते. आता बघा या शब्दांचा अर्थ का सांगितला? कारण की तुम्हाला 8 मार्काचा जो प्रश्न असतो, मुद्द्यांद्वारे या ठिकाणी कवितेतील प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरे लिहा. मग त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 यामध्ये तुम्हाला शब्दार्थ विचारले जातात. या ठिकाणी जेवढे कठीण शब्दार्थ आहेत ते तुम्ही केले लगेचच्या लगेच ते तुमच्या लवकर लक्षात राहतात आणि या कवितेच्या खालचे हे शब्दार्थ या ठिकाणी तुम्हाला दिले आहेत. तुम्ही ते नोटबुकमध्ये नोट डाउन करू शकतात किंवा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकतात या शब्दार्थांचा आणि अजून तुमच्या डायजेस्टच्या मध्ये सुद्धा या ठिकाणी हे शब्दार्थ दिलेले आहेत आणि या शब्दार्थाचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला 2 मार्काला विचारला जात असतो या ठिकाणी. म्हणजे 4 शब्दार्थ अर्ध्या मार्काचे तुम्हाला विचारले जातात. हा कंपल्सरी प्रश्न आहे म्हणून करणं भाग आहे तुम्हाला. तर बघा आपण कवितेच्या ओळींचा अर्थ बघूयात. या देशाच्या मातीवरती आमचे रे अधिकार. बघा या ओळीचा अर्थ आपण बघूयात. अधिकार म्हणजे काय तुम्हाला मी आधी सांगितलं की हक्क. बघा कवी काय म्हणतायत की माझ्या मातृभूमीवर या माझ्या देशाच्या मातीवर माझा हक्क आहे. हक्क का? कारण आपला जन्म या ठिकाणी याच भूमीत झालेला आहे आणि या ठिकाणी माझं काहीतरी कर्तव्य आहे की मी तिच्यासाठी काहीतरी या ठिकाणी झिजू म्हणजे तिच्यासाठी काहीतरी काम करू. बघा भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या ठिकाणी पूर्वीची जी परिस्थिती होती त्यामध्ये या ठिकाणी भरपूर अशा नेत्यांनी आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे इंग्रजांविरुद्ध ते लढलेले आहेत आणि आपल्या भारताला त्यांनी सोडवलेलं आहे या ठिकाणी. म्हणजेच काय तर आपला अधिकार जो आहे आपल्या मातीवरचा ज्या 150 वर्षांपूर्वी या इंग्रजांनी बळकावला होता तर ही माती कोणाची तर आमची आहे हे आम्ही सिद्ध करू शकतो आणि बघा हे सिद्ध सुद्धा करून दाखवलेलं आहे. म्हणजे ह्या मातीवर फक्त माझाच हक्क आहे. माझी मातृभूमी मला प्रिय आहे. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. बघा उद्याच्या नवीन पिढीचे मतलब जो कल की जो आने वाली फ्युचर में जो भी पिढी आहे म्हणजे या ठिकाणी जे मुलं आहेत त्या त्यांना हे आम्ही आमचे कार्य या ठिकाणी सोपवू. या नवीन युगाचे स्वप्न आपण सगळे साकार करूयात. म्हणजे एकटे नाही, एकट्याने कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी होत नसतं. म्हणजे जर आपल्यामध्ये एकजूट असेल बघा हाच सगळ्यात महत्वाचा मेसेज कवीने दिलेला आहे. म्हणजे एकात्मता या ठिकाणी हा गुण या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतो. बघा या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की या ठिकाणी एक मुलगा झेंडा घेत आहे आणि बघा शेतकरी सुद्धा काम करत आहे आणि एक या ठिकाणी शिक्षक शिकवत आहे. म्हणजे काय तर एकट्याचं काम नाही आहे तर या ठिकाणी असे सगळे हात जर एकत्रित आले तर या ठिकाणी काय होणार आहे कुठल्याही प्रकारचं जे काम आहे ते आपण सोपं करू शकतो. असं या 2 ओळींचा अर्थ आहे. पुढे बघूयात. पहिले आपण कवितेच्या ओळी वाचून घेऊ आणि मग पुन्हा शब्दार्थ बघूया. सेकंड पॅरेग्राफ सेकंड स्टँजा. फुला मुलातून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तन्मन चैतन्याचे फिरे सुदर्शन शेतांमधून पिकवू मोती धन हे अपरंपार. बघा या शब्दाचे अर्थ बघूया. मंगल मंगल म्हणजे काय तर बघा त्या ठिकाणी पवित्र किंवा पावन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. दोघांपैकी एक अर्थ तुम्ही लिहू शकतात. तन तन म्हणजे काय तर शरीर बॉडी. चैतन्य म्हणजे काय तर उत्साह. ठीक आहे. पुढचा शब्द आहे स्फूर्ती. चैतन्याचा अर्थ आपण उत्साह स्फूर्ती हा सुद्धा लिहू शकतो दोघांपैकी एक किंवा ऊर्जा एनर्जी जिसे हम लोग कहते हैं वो भी हम लोग लिख सकते हैं. अब एनर्जी ये शब्द इंग्लिश में हुआ तो हमें यहाँ पर उत्साह स्फूर्ती ऊर्जा असं सुद्धा आपण घेऊ शकतो. सुदर्शन म्हणजेच काय बघा सुदर्शनचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. श्रीकृष्णाच्या हातातील चक्र. आपले सभी को म्हणजे सगळ्याच मुलांना माहिती असेल की श्रीकृष्णाच्या हातामध्ये एक चक्र आहे त्याला काय म्हणतात तर सुदर्शन चक्र जे या ठिकाणी सतत ते या ठिकाणी फिरत असतं राऊंड शेप मध्ये. अपरंपार म्हणजे काय तर अमाप असंख्य म्हणजे ज्याची गिनती या ठिकाणी करू शकत नाही. या ठिकाणी पुष्कळ असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. या ठिकाणी बघा 3 शब्द आहेत. अमाप
असंख्य आणि पुष्प या तिघांपैकी तुम्ही कुठलाही लिहू शकतात. आता कवितेच्या ओळींचा अर्थ बघूयात आपण. फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन. बघा, म्हणजेच काय तर हिरवागार समृद्ध श्रावण हा मराठी महिना आहे. मराठी मुलं असते तर त्यांना माहिती आहे की श्रावण हा मराठी महिना आहे. या श्रावण महिन्यामध्ये रिमझिम पाऊस या ठिकाणी पडत असतो. आणि या सणामध्ये या श्रावण महिन्यामध्ये भरपूर असे सण, मराठी सण या ठिकाणी येत असतात. श्रावण या बालकांच्या मुखातून मी फुललेल्या फुलातून हसतो आहे. म्हणजे हे ज्या आपल्याला बघा चित्रांमध्ये दिसत आहे की मुलं या ठिकाणी शेतांमध्ये इकडे तिकडे या ठिकाणी बागडत आहे किंवा खेळत आहे या ठिकाणी. बालकांच्या मुखातून मी फुललेल्या फुलातून हसतो आहे. बघा, श्रावण महिन्यामधलं जे वातावरण असतं ते कसं असतं, चैतन्यपूर्ण असतं. म्हणजे सगळीकडे हिरवळ या ठिकाणी झालेली असते. पाऊस भरपूर अशा प्रमाणात पडल्यामुळे या ठिकाणी काय होत होतात, सगळीकडे हिरवळ म्हणजेच काय तर शेतांमध्ये सुद्धा पीक या ठिकाणी डौलत असतं या ठिकाणी. चैतन्याचे फिरे सुदर्शन म्हणजे सगळ्या चराचर सृष्टीमध्ये चैतन्याच्या उदय म्हणजे काय तर सगळीकडे आनंदच आनंद या ठिकाणी आपल्याला दिसत असतो. उत्साहाचे सुदर्शन फिरत आहे म्हणजे काय, सगळीकडे आनंद म्हणजे काय उत्साह या ठिकाणी सगळीकडे भरती आलेली आहे त्याला. शेतांमधून पिकवू मोती, धन हे अपरंपार. आता मोती म्हणजे काय तर या ठिकाणी धान्य असं आपण या ठिकाणी घेऊयात. शेतातल्या मातीतून आपण धनधान्याचे मोती पिकवूयात, हीच आपली अमाप दौलत आहे. म्हणजे सगळ्यात मोठी संपत्ती या ठिकाणी आपली काय आहे तर या शेतांमधून या ठिकाणी आपल्याला काय पिकवायचं तर धान्य या ठिकाणी आपल्याला पिकवायचं आहे या ठिकाणी. पुढचा स्टांडा. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. बघा, ललकार म्हणजे काय ठिकाणी त्याला आपण शब्दांचा अर्थ बघूया पॅरेग्राफ मध्ये. श्रमशक्ती म्हणजेच काय तर शेतकरी, कामगार, जनतेच्या कष्टाची सामर्थ्य असं सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आणि बघा, या शब्दाचा अर्थ थोडा आपण मोठा डीप मध्ये आपण बघूयात. पुढचा शब्दार्थ आहे उत्क्रांती म्हणजेच काय तर हळूहळू सर्वांगीण बदल घडणे. म्हणजे काय तर जसं जसं या ठिकाणी पूर्वीच्या काळी म्हणजे काय भारतामध्ये या ठिकाणी जेव्हा भारताचं स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या ठिकाणी बदल होत गेलेले आहे. म्हणजेच काय तर हळूहळू बदल या ठिकाणी होतात, त्याला म्हणतात उत्क्रांती असं म्हणतात. ललकार घुमवणे म्हणजेच काय तर जय जयकार करणे असं या पॅरेग्राफ मधला म्हणजे या शब्दांचा अर्थ आहे. आता आपण थोडं डिटेलमध्ये बघूया अर्थ. या हातांनी यंत्र डोलते, या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. बघा, आपल्या कर्तृत्ववान हातांमध्ये यंत्र खुशीत डोलायला लागते. एकवटलेली कष्टाची शक्ती मनाला पवित्र मंत्र बोलते. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी आपण काम अधिक चांगल्या प्रकारे आपण करत असतो. म्हणजेच काय बघा, श्रमशक्तीचे मंत्र म्हणजे काय तर शेतात राबणारे शेतकरी, त्याच्यानंतर यंत्रावर काम करणारे जे कामगार असतात, म्हणजे जे कंपनीमध्ये जे मशीन्सवर काम करतात. बघा, चित्रामध्ये आपल्याला दिसते फॅक्टरीज मध्ये वगैरे, तर त्यांच्या हातामध्ये आपल्याला बरेच असे या ठिकाणी मशीन्स वगैरे ते हाताळत असतात. म्हणजेच काय, त्यांना काय म्हणतो कामगार व कष्टकरी. या श्रमशक्तीमुळे देशाची प्रगती होते. यालाच श्रमशक्तीचे मंत्र असं या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणजेच का तर कवी सांगतो की या ठिकाणी एकट्याने नाही तर या ठिकाणी असे भरपूर हात या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. जसं ठिकाणी कामगार, शेतकरी, कष्टकरी या सगळ्यांचेच हात या ठिकाणी आलेले असल्यामुळे या ठिकाणी काय होतं तर श्रमशक्तीचा जो मंत्र आहे, आपलं जे काम आहे ते या ठिकाणी आपण लवकरात लवकर या ठिकाणी ते पूर्ण करत असतो. उद्योगाचे चक्र चालते, उद्योगाचे अविरत चक्र फिरत असते. म्हणजे जसं या ठिकाणी सर्कल या ठिकाणी थांबत नाही, तो या ठिकाणी फिरतच असतो. तशाच प्रकारचे लोकांचे काम या ठिकाणी थांबत नाही. म्हणजे बघा, आजचा दिवस मावळल्यानंतर या ठिकाणी पुन्हा सकाळ या ठिकाणी
उजाडते आणि पुन्हा या ठिकाणी मनुष्य या ठिकाणी नव्या उमेदीने या ठिकाणी काम करण्यास तयार होत असतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी तो मागं न टाकता या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी तो प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय या ठिकाणी तो आपली कामं या ठिकाणी कधी थांबवत नाही या ठिकाणी. म्हणजे तो त्याचे जरी एखाद्या दिवशी त्याला निराशा आली, तर तो काय करतो, पुन्हा नव्या उमेदीने या ठिकाणी ते काम तो पूर्ण करत असतो या ठिकाणी. पुढचा ओळ बघा. आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. बघा, आभाळ. आभाळ म्हणजे काय त्या ठिकाणी आकाश. म्हणजे या आकाशामध्ये आपल्या उत्क्रांतीचा म्हणजे आपण जी क्रांती केलेली आहे हळू-हळू त्या ठिकाणी क्रांतीच्या रूपामध्ये या ठिकाणी घडून आलेली आहे. त्याच्यात आपल्याला काय करायचं तर सगळ्या जगामध्ये या ठिकाणी आपल्या क्रांतीचा जो जय-जयकार आहे तो आपल्याला घडवायचा आहे या ठिकाणी. बघा या ओळीचा अर्थ. म्हणजेच काय तर हळू होणाऱ्या या बदलाचा म्हणजेच उत्क्रांतीचा जय-जयकार आभाळापर्यंत बुलंदपणे आपल्याला घुमवायचा आहे. म्हणजे तो चारी दिशांमध्ये या ठिकाणी तो घुमेल अशा प्रकारचा आवाज त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. म्हणजे की आम्ही एकटे नाही तर आम्ही हे सगळे करू शकतो. बघा आपल्या चित्रामध्ये सुद्धा दिसत आहे की एकजुटीने ते माणसं या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसत आहेत. आणि त्यांच्या हातामध्ये या ठिकाणी जे कंपनीमध्ये काम करणारे जे लोक असतात ते परत आपल्याला माहिती आहे की 8-8 घंटे तास या ठिकाणी ते ड्युटी या ठिकाणी ते करत असतात. ते आपलं काम या ठिकाणी परिपूर्ण या ठिकाणी ते करत असतात. म्हणूनच या ठिकाणी या देशामध्ये आणि बघा कंपनीमध्ये आपल्याला माहिती आहे की एका जातीचे किंवा एका धर्माचे लोक नसतात. तर ते सगळे मिळून मिसळून या ठिकाणी ते काम करत असतात या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतायत की हे हात फक्त एकाचे नाहीये तर असे हजारो हात या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. म्हणून कवी म्हणतोय की या हातांनी यंत्र डोलते. म्हणजेच का तर या हातामध्ये सगळ्यांच्याच हातांमध्ये मशीन आहे आणि ते सगळ्या एकजुटीने या ठिकाणी ते करत आहेत. पुढची ओळ बघूयात. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. शक्तीची हो झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. आता एक एक शब्दाचा अर्थ बघूयात. एकी म्हणजे काय तर एकजूट, बळकट म्हणजे मजबूत, नौबत झडणे. त्याचा अर्थ आहे विजयोत्सव साजरा करण्यासाठी नगारा वगैरे मंगलवाद्य वाजवतात. तेज म्हणजेच काय तर प्रकाश. आता नगारा या बऱ्याच मराठी मुलांना माहिती असेल की नगारा कशाला म्हणतात. बघा सैन्यामध्ये जेव्हा या ठिकाणी एकत्रितमध्ये काम करायला जातात तेव्हा या ठिकाणी त्यांची जी फौज असते तेव्हा त्यांना अलर्ट करायचं असतं तेव्हा अशा वेळेस या ठिकाणी हा नौबत म्हणजे काय नगारा वाजवला जात असं मंगलवाद्य की त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त स्फूर्ती या ठिकाणी त्या सैनिकांमध्ये यायला पाहिजे. किंवा आपण गावामध्ये बघा एखादी सूचना या ठिकाणी गावामध्ये द्यायची असेल तर या ठिकाणी तो गावचा मध्यभागी राहून तो व्यक्ती या ठिकाणी नगारा वाजवून या ठिकाणी तो सूचना देत असतो. या ठिकाणी त्याला सुद्धा आपण नगारा म्हणतो. बघा आता कवितेच्या ओळी. हजार आम्ही एकी बळकट म्हणजे काय तर आम्ही हजारो लाखोंच्या संख्येने असलो तरी आमची मजबूत काय तर बघा तरी आमची एकजूट कशी तर मजबूत आहे या ठिकाणी. म्हणजे आम्ही एकटे नाही आहोत. म्हणजे आम्ही या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी पार करू शकतो या ठिकाणी. सर्वांचे हो एकच मनगट म्हणजेच काय तर सर्वांची ताकद एकाच मनगटात आहे. मनगट कशाला म्हणतो बघा आपल्या या चित्रात दिसते आहे की या ठिकाणी हाताचा जो खालचा भाग असतो ज्या ठिकाणी प्रत्येक वस्तू या ठिकाणी पकडतो आपण त्याला काय म्हणतो तर मनगट असं म्हणतात. या बलशाही एकजुटीचे नौबत नौबत म्हणजे काय तर मी तुम्हाला आताच सांगितलं की नगारा वाजायला लागले आहे. प्रत्येकाच्या घरात जन्माला येणाऱ्या तान्हुल्याच्या रूपात जणू तेजाने नव अवतार घेतला आहे. म्हणजे या ठिकाणी नवीन एक बाळ पुन्हा जन्माला त्यांना नवीन जसा तेज प्रकाश या ठिकाणी येत आहे या ठिकाणी. म्हणजेच काय तर बघा आमची सर्वांची ताकद कशी आहे तर एकत्रित आहे या ठिकाणी. कितीही नाही किती हजार करोडो लोक आले तर आमची शक्ती या ठिकाणी अजून दुगणी आपण ज्याला म्हणतो हिंदीमध्ये त्याचं म्हणजे काय तर आम्ही ती वाढवणार आहोत या ठिकाणी.
म्हणजेच काय तर बघा, घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार, म्हणजे अशा प्रकारची स्वप्न आपण बघितली, तीच स्वप्न आपल्या पुढच्या पिढीमध्ये या ठिकाणी तयार होत असतात. म्हणजे असा एकात्मतेचा संदेश या ओळीतून दिलेला आहे. बघा, पुन्हा सांगते, या ओळीचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी आशय सौंदर्य त्याबद्दल तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही या ठिकाणी कवितेचा जो विशेष मध्यवर्ती कल्पना आहे तर तुम्हाला ते उपयोगात येईल. बघा, म्हणजेच का तर आपण सर्व अनेक धर्मपंथाचे असंख्य लोक असलो तरी आपली एकजूट या ठिकाणी कशी आहे तर महत्वपूर्ण आहे. म्हणजे काय तर कुठलेही काम या ठिकाणी आपण करू शकतो. या ठिकाणी घराघरातून जन्मलेले प्रत्येक बालक म्हणजेच का तर तेजाचा नवीन अवतार आहे. त्याच्या स्वागतासाठी एकजुटीच्या शक्तीची नौबत झडते आहे. म्हणजेच का तर राष्ट्रीय एकात्मता आणि मूल्य म्हणजे कुठले कुठले म्हणजे राष्ट्रीय एकात्मता, कष्ट आणि कृषी संस्कृती, एकजुटीचे सामर्थ्य या ओळीतून आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी बघा, शेवटचा या विश्वाची विभव संपदा, या विश्वाची या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभम कर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. या स्टँजामध्ये आपल्याला शब्दार्थ बोलूया. विभव म्हणजे काय तर वैभव. पुढचं संपदा म्हणजे संपत्ती. हस्त म्हणजे काय तर हात किंवा बाहू असा सुद्धा आपण वापर करू शकतो, किंवा कर असं सुद्धा घेऊ शकतो. शुभंकर म्हणजे काय तर आशीर्वाद किंवा आशीर्वाद देणारा किंवा पवित्र असं सुद्धा आपण घेऊ शकतो. हवा म्हणजे काय तर पाहिजे. उज्ज्वल म्हणजे संपन्न. आणि जय जयकार म्हणजे काय तर जय घोष करणे असं त्या शब्दांचा अर्थ आहे. आता आपण अर्थ बघूया कवितेच्या ओळींचा. या विश्वाची विभव संपदा जपवू वाढवू आम्ही लाखदा, म्हणजेच काय तर आमचा भारत देश कसा आहे तर समृद्ध आहे. या जगाचे वैभव आणि दौलत आपण लाखो वेळा वाढवूयात. म्हणजे काही तर ती फक्त संकुचित नाही तर आपल्या कशा ते वाढवायची आहे. म्हणजे एवढं काम केलं तर ते पुरेसे नाहीये, ते अजून प्रकार जास्त प्रकारे कशा प्रकारे डेव्हलप या ठिकाणी आपल्याला करता येईल त्याचा आपल्याला विचार या ठिकाणी करायचा आहे. आणि ते आपल्याला काय करायची तर जोपासायची आहे. या दुनियेला जपण्यासाठी मायेचे शुभदायी हात एकदा पाहिजे. हात म्हणजे काय तर कर. आपल्या भारत देशाचे भविष्य प्रगतिमय आणि उज्ज्वल आहे, त्याचा सार्थ जयघोष करूयात. म्हणजेच काय आपल्याला जय जयकार या ठिकाणी करायचा आहे. बघा, आपल्या चित्रामधून दिसतो आहे की या ठिकाणी आपल्या भारताची जी संपत्ती आहे ते आपल्याला काय करायचं ते सामावून ठेवायचे, की जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला ते देता येईल आणि ती आपल्याला काय करायची वाढवायची आहे. म्हणजे आपल्या भारताचं नाव या ठिकाणी पूर्ण जगामध्ये या ठिकाणी आपल्याला गुंजवायचंच आहे. या ठिकाणी म्हणजे त्याचा जय जयकार आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी असा या कवितेचा अर्थ, या ओळींचा अर्थ कवीने सांगितलेला आहे. म्हणजे आहे म्हणजे एकंदरीतच काय त्या ठिकाणी या कवितेमध्ये आपल्याला जे महत्वाचे या ठिकाणी वैशिष्ट्य किंवा महत्वाचा जो मेसेज दिला आहे तो काय आहे तर बघा, ही एक देशभक्तीपर कविता आहे आणि कृषी संस्कृती, श्रम प्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचं महत्व या ठिकाणी या कवितेतून कवीने आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे त्याचा आपल्या देशाची प्रतिष्ठा काय करायची तर जोपासायची आहे आणि ती आपल्याला काय करायची तर आणि आपल्या पुढच्या पिढीला त्यांच्या हातात देऊन ती वाढवायची आहे. असा या ठिकाणी संदेश कवीने या कवितेत दिलेला आहे. आता या कवितेमध्ये आपल्याला आकृतीबंधाचे प्रश्न जे आहेत ते आपण बघणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला एक एक मार्काचे जे प्रश्न आहेत आकृतीबंधाचे जे विचारले जातात ते आपण बघणार आहोत. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील की आपण एक एक मार्काचे प्रश्न सॉल्व्ह करूया. पहिला प्रश्न आहे, कवी कोणावर आमचा
अधिकार आहे असे म्हणतो. जे रेड मार्कने जे केले आहे ते ठिकाणी तुमचं उत्तर आहे या ठिकाणी. त्या ठिकाणी ऑप्शन दिले, कधी कधी तुम्हाला ऑप्शन दिले असतात पण कधी कधी दिले जात नाही. म्हणजे या ठिकाणी दशात उत्तर तुम्हाला पाठ त्या ठिकाणी तुम्हाला करावे लागणार आहे. शेतावर, देशाच्या मातीवर, गावावर की विश्वावर? उत्तर आहे बघा, फुला मुलातून कोण हसत आहे या ठिकाणी. तर बघा, या फुलां मुलातून या ठिकाणी श्रावण हसत आहे. बघा, जो आपला सेकंड स्टांजा आहे, जे सेकंड आपले आहे त्या ठिकाणी ते पहिलं या ठिकाणी आहे. श्रावण, सुदर्शन, सर्वजण की शेतकरी? तर उत्तर आहे आपलं श्रावण. थर्ड, कवी शेतांमधून काय पिकवायला सांगत आहे? बघा, या ठिकाणी त्याने दोन अर्थ या ठिकाणी कवींनी दिले आहेत की मोती म्हणजेच काय तर धनधान्य या ठिकाणी आपल्याला या शेतांमधून पिकवायचं आहे. त्या ठिकाणी धनधान्य येणार का, तर जे धान्य आहे धनधान्य. उत्तर आहे मोती. धन, सोने, चांदी की मोती? चौथं उत्तर आहे या ठिकाणी. चौथा प्रश्न बघा, श्रमशक्तीचे मंत्र कोण बोलत आहे? कवी, शेतकरी, यंत्रे की देव? या ठिकाणी कोण बोलत आहे? तर आपलं उत्तर आहे बघा यंत्र. म्हणजे काय तर श्रमशक्तीचे जे हात आहे किंवा यंत्र जे आहे ते कोण कोण काम करते बघा? कामकरी, कष्टकरी आणि शेतकरी या ठिकाणी ते काम करत असतात. अचूक शब्द ओळखा. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी जो व्याकरणाचा जो प्रश्न आहे भाग 4 मध्ये या ठिकाणी अचूक शब्द ओळखा असा प्रश्न विचारला जातो. तर तुम्हाला पाठांशी रिलेटेड किंवा कवितेमध्ये असलेले शब्द या ठिकाणी ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याकरता तुम्हाला जास्तीत जास्त रीडिंग करणं आवश्यक आहे. आता बघा, उज्ज्वल हा जो शब्द आहे तो कवितेत कशा प्रकारे आलेला आहे? तो कुठला बरोबर आहे? तर बघा, पहिला, दुसरा, तिसरा की चौथा? तो चौथा जो शब्द आहे उज्ज्वल, म्हणजे जला ज आणि त्याला व या ठिकाणी जोडायचा, म्हणजे हे जोड शब्द या ठिकाणी जोडलेला आहे. 7, कोणाचे तन मन मंगल आहे? मातीचे, कवीचे, शेतकऱ्याचे की यंत्राचे? तर उत्तर आहे बघा आपलं पहिलं मातीचे. म्हणजे या ठिकाणी मातीचे तन्मय या ठिकाणी मंगल आहे. या ठिकाणी बघा, कवितेतला जी सेकंड ओळ आहे या ठिकाणी सेकंड पॅरेग्राफ मधली, त्या ठिकाणी तिचं ते उत्तर, मातीचे हो मंगल तन्मय. 8वा प्रश्न, कोणाचे मनगट एकच आहे? म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की कुठलंही काम या ठिकाणी आपण एकट्याने करू शकत नाही. तर म्हणजे काय, सगळे हात एकत्रित आले सगळ्या माणसाचे तर तो काय होतो, एक हात या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे आपण म्हणतो की मनगडात जर जोर असेल तर कुठलेही आपण काम करू शकतो या ठिकाणी. म्हणून उत्तर काय बघा, ते सर्वांचे मनगट जर एकत्रित हात आले तर कुठलेही काम या ठिकाणी पार करू शकतो. मग बघा, इथं ऑप्शन दिले आहेत, शेतकऱ्याचे, सर्वांचे, सुदर्शनाचे की कवीचे? आता या ठिकाणी बरेच मुलं एकदम गोंधळ जातात. सुदर्शन म्हणजे काय, तर सुदर्शन चक्र कोणाच्या हातात आहे? तर श्रीकृष्णाच्या. या ठिकाणी कवी असा सुद्धा शब्द घेतलेला आहे आणि शेतकरी. तर गोंधळून न जाता या ठिकाणी आपलं उत्तर आहे की सर्वांचे हो मनगट असं या ठिकाणी कवितेत या ठिकाणी ओळ आलेली आहे. बघा, थर्ड स्टांजामध्ये सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीचेही झडते नौबत. मग उत्तर आहे आपल्या ठिकाणी तर सर्वांचे. 9, कशाचे चक्र चालते? तर बघा, आपलं या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत, सुदर्शन, विचारांचे, एकीचे की उद्योगाचे? बघा, तर उत्तर आहे आपलं उद्योगाचे. म्हणजे काय, तर उद्योगाचे चक्र या ठिकाणी आपल्याला सदैव चालवायचे आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न 10वा, उज्ज्वल भविष्य कोणाचे करायचे आहे या ठिकाणी? म्हणजे या ठिकाणी आपल्या पुढच्या पिढीचे या ठिकाणी आपण असं सुद्धा म्हणू शकतो. पण या ठिकाणी बघा, पुढच्या पिढीचे म्हणजे काय, आपल्याला देशाचे या ठिकाणी आपलं भविष्य घडवायचं आहे. बघा, देशाचे, मुलांचे,
शेतकऱ्यांचे की सर्वांचे? तर उत्तर आहे या ठिकाणी आपलं सॉरी, देशाचे हे आपलं उत्तर आहे या ठिकाणी. 11वा प्रश्न, कोणाचा जय जयकार होत असतो? बघा, कवितेतली शेवटची जी ओळ आहे, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. तुम्हाला या कवितेच्या ओळीवर तुम्हाला समजायचं की उत्तर काय आहे. बघा ऑप्शन्स, शेतकऱ्यांचा, कवीचा, देशाचा आणि भविष्याचा असं उत्तर आहे या ठिकाणी. तर देशाचं या ठिकाणी आपल्याला विकास या ठिकाणी आपल्याला म्हणजेच का तर उद्याचं भविष्य या ठिकाणी आपल्याला घडवायचं आहे, म्हणजे याचा जय जयकार आपल्याला करायचा आहे. म्हणजे आपल्या भारताचा जय जयकार घडला या ठिकाणी घडून आणला तर आपण काय म्हणणार, जगात सुद्धा या ठिकाणी भारताचं नाव होणार आहे. या ठिकाणी जे अपेक्षित उत्तर आहे तेच आपल्याला लिहायचं आहे. 12 नंबरचा क्वेश्चन, नव्या पिढीचे नव्या युगाचे डॅश करू साकार. रिकामी जागा सुद्धा विचारले जाऊ शकते. तर कवितेचे जे नाव आहे ते ठिकाणी आपलं उत्तर आहे. पहिला आहे स्वप्न, दिवा स्वप्न, जग की पृथ्वी. तर उत्तर आहे या ठिकाणी स्वप्न. 13 नंबरचा प्रश्न जो आहे त्या ठिकाणी समानार्थी शब्द आहे, तो समानार्थी विरुद्धार्थी शब्द अचूक नियमानुसार लिहा, लेखन नियमानुसार विरामचिन्हांचा वापर करा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला भाषा अभ्यास म्हणजे विभाग 4 मध्ये त्या ठिकाणी 16 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये हा प्रश्न सुद्धा आहे. तन म्हणजेच काय तर बघा, ऑप्शन आहे कर, मन, देह की काट. आता या ठिकाणी इथं जो विचारला आहे त्याचाच अर्थ आपल्याला लिहायचा आहे. तन म्हणजे काय तर देह या ठिकाणी आहे याचा अर्थ. किंवा तुम्ही शरीर सुद्धा लिहू शकता, पण जर तुम्हाला ऑप्शन्स दिले असतील तर या ठिकाणी त्या ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी तर देह या ठिकाणी शरीर हा शब्द नाही आहे, तर तुम्हाला इथे काय दिलंय तर देह दिले, तुम्हाला ते उत्तर लिहिणं अपेक्षित आहे या ठिकाणी. 14 मंगल, मंगल म्हणजे काय ऑपोजिट वर्ड या ठिकाणी काय आहे तुमचा, मंगळ, चंगळ, बुध की अमंगल. विरुद्धार्थी शब्द आहे या ठिकाणी अमंगल असं त्याचं उत्तर आहे या ठिकाणी. 15 उत्क्रांतीचा ललकार कोठे घुमवायचा आहे? बघा, उत्क्रांतीचा जो ललकार आहे कुठे कुठे घुमवायचा आहे या ठिकाणी. पहिला आहे घरावर, आभाळावर, भारतावर की जगावर. तर आपलं उत्तर आहे या ठिकाणी आभाळावर. बघा या ठिकाणी त्यांनी जी कवितेची जी ओळ आहे बघा, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार, ही ओळ आहे. 16 नंबरचा प्रश्न, घराघरातून कोण जन्म घेत आहे? प्रत्येक घरातून या ठिकाणी कोण जन्म ठिकाणी घेत आहे या ठिकाणी. तर बघा आपलं उत्तर, नवा अवतार, शेतकरी, डॉक्टर की कवी. तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे नवा अवतार या ठिकाणी जन्म घेत आहे. म्हणजे या प्रत्येकाच्या घरातून या ठिकाणी बाळ जन्माला आल्यानंतर तो या ठिकाणी भविष्यामध्ये नेहमी आपलं स्वप्न या ठिकाणी पूर्ण तो करत असतो. म्हणजे बाळ का तर नाही, तो मोठे झाल्यानंतर तो आपले स्वप्न या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न तो करतच असतो या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी उत्तर नाही तुमचं नवा अवतार, म्हणजे आता नवे काहीतरी नवी स्वप्ने तो या ठिकाणी घेऊन येणार आहे. अशा प्रकारचे 16 प्रश्न या ठिकाणी या कवितेवरती काढलेली आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. असे 16 प्रश्न या ठिकाणी आहेत. आणि अजून सुद्धा तुम्ही समानार्थी शब्द बरेच घेऊ शकता. बघा, हात, त्याच्यानंतर अपरंपार, संपदा, उज्ज्वल असे भरपूर असे शब्द या ठिकाणी आलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. त्यांना समानार्थी शब्द काय आहे. आणि बघा अजून फक्त उपयोग सुद्धा या ठिकाणी या कवितेत आलेले आहे. बघा मी सांगते 3 आहेत ती, स्वप्न साकार करणे, ललकार घुमवणे आणि नौबत झडणे अशी 3 वाक्यात उपयोग आहेत. आपण एक एक बघूयात. स्वप्न साकार करणे म्हणजे काय तर भविष्यातील स्वप्न पूर्ण करणे. त्याच्याशी तुम्ही अर्थ तुम्ही या ठिकाणी पूर्ण कुठलाही तुम्ही तुमच्या मनाने लिहू
शकतात. ललकार घुमवणे म्हणजे काय तर जय जयकार करणे. नौबत झडणे म्हणजे काय तर बघा याचा अर्थ युद्धाला जाण्यापूर्वी सैनिकांना जोश येण्यासाठी वाद्य वाजवले जाते. बघा आता त्याचा वाक्प्रचार आपण समजू शकतो की भारत पाकिस्तानच्या लढाईमध्ये या ठिकाणी भारतातील जे सैनिक आहेत जाताना या ठिकाणी युद्धाला जाण्यापूर्वी त्यांनी नौबत झडली म्हणजेच काय तर वाद्य वाजवली. आता वाद्य वाजवली असं आपण नाही घेऊ शकत आहे पूर्ण, तर नौबत झडली असं आपल्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारचे जर राहिलं तर तुम्हाला 2 मार्क पूर्ण मिळणार आहेत. आणि वाक्प्रचारामध्ये आणि का तुम्हाला 4 मार्काला हा प्रश्न विचारला जात असतो. आणि 4 मार्कापैकी तुम्हाला तिथे 3 प्रश्न या ठिकाणी दिलेले असतात आणि 3 पैकी तुम्हाला 2 लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही या ठिकाणी जर काढलीत, स्वतःहून तयारी केली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पैकीच्या पैकी या ठिकाणी व्याकरणाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला विचारले जाऊ म्हणजे आली तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला ते येतील. आता या कवितेविषयी कोणाला डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काही डाऊट आहेत का? Hello students, anyone have any doubt? If you have any doubt, raise your hands. टीचर कोणाला डाऊट नाहीये, कंटिन्यू करा. ओके. तर आपण सोमवारच्या तासाला या ठिकाणी आपण व्युत्पत्ती कोश हा जो स्थूल वाचन आहे तो आपण 3 भागांमध्ये आपण बघणार आहोत. त्याकरिता या ठिकाणी तुमचा जो पाठ्यपुस्तकातील या ठिकाणी पेज नंबर 61 जे आहे त्या ठिकाणी सोमवारच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी रिडिंग या ठिकाणी त्या पाठाचं करून ठेवायचं आहे. आपल्याला माहिती आहे की स्थूल वाचनावरती तुम्हाला या ठिकाणी 3-3 मार्काचे या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला पॅसेज दिला जात नाही या ठिकाणी. पण त्या जो सगळ्यात महत्वाचा जो लेसन आहे आपल्या पाठ्यपुस्तकातील हा सगळ्यात शेवटचा पाठ आहे तो आपण सोमवारच्या दिवशी आपण बघणार आहोत, जो सगळ्यात महत्वाचा आहे. आणि बघा प्रश्न उत्तरांना खूप सोपा आहे पण तो आपण सोमवारी पाहणार आहोत. या कवितेवरचे तुम्हाला प्रश्न उत्तर जे आहेत ते या ठिकाणी पाठाच्या कवितेच्या खालची तुम्हाला पूर्ण करायची आहे तुमच्या नोटबुक मध्ये. हॅलो अनिता टीचर. हा सर झाले सर शिकवून. अजून एक 5 मिनिट आहेत, तुम्ही जरा रिव्हिजन करा. अजून 5 हो हो मिनिट. चालेल चालेल. ओके.
हॅलो अनिता टीचर. हा सर. हा मॅडम, अजून 5 मिनिटं आहेत, जरा रिव्हिजन घ्या. रीडिंग घेऊ का मुलांची तोपर्यंत? चालते, 5 मिनिटं आहेत, काहीतरी हे करा, ऍक्टिव्हिटी घ्या किंवा काहीतरी हे करा, चालते की. मुलांना रीडिंग तुमच्या पॉसिबल समोर नाहीये. पाठ्य रीडिंग पॉसिबल नाहीये, कारण त्यांना काही मूड अनम्यूट होणार नाही, त्यामुळे तुम्ही थोडं काहीतरी घेतलेलंच रिव्हिजन करा. ओके, चालेल. तर बघा, या ठिकाणी ही जी कविता या ठिकाणी, या कवितेचे जे खालचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात. खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा किंवा आकृतीबंध पूर्ण करा. आणि पुढचा जो आहे बघा, काव्य सौंदर्य, आणि त्याच्यानंतर जे मोठे क्वेश्चन असतात म्हणजे स्वमतवाले जे प्रश्न असतात ते सुद्धा कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो की या कवितेमध्ये कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दात लिहा किंवा कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. हा दिलखुश विचारायचा काय प्रश्न? नाही, ते टीचर आहेत, तुम्ही कंटिन्यू करा ते नेक्स्ट ओके, लेक्चर. चालेल. ओके, चालेल. तर कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि अजून बघा की स्वमतवाले जे प्रश्न असतात ते कशा प्रकारचे अजून विचारले जाऊ शकतात. मी तुम्हाला खाली प्रश्न तुम्हाला सांगते, तुम्हाला उत्तर ती लिहायची तुमच्या नोटबुक मध्ये. त्यानंतर बघा, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, शेतांमधून पिकवू मोती धन हे अपरंपार या ओळीतून व्यक्त झालेला म्हणजेच काय तर सूचित होणारा अर्थ स्पष्ट करा, असा सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढील ओळींचा रसग्रहणाचा अर्थ सांगा, म्हणजेच काय तर तुम्हाला कवितेच्या 2 ओळी दिल्या जातील, त्या 2 ओळींचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. आणि त्यानंतर बघा की खालील कवितेच्या खाली या ठिकाणी तुमच्या दिलेल्या जे मुद्दे आहेत ते स्पष्ट करा किंवा त्या कृती सोडवा. म्हणजे कुठल्या प्रकारच्या बघा, कवितेचे कवी कोण, कवितेचे रचना प्रकार काय, कवितेचा काव्य संग्रह कोणता, कवितेचा विषय काय, कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव काय, कवितेच्या कवीची लेखन वैशिष्ट्ये, कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेतून व्यक्त होणारा विचार. त्यानंतर बघा, कवितेतील आवडलेली ओळ. तुम्हाला आता या ठिकाणी बघा, हा प्रश्न मागच्या वर्षाच्या मुलांना विचारला होता, पण आता हा प्रश्न आपल्याला त्यांनी टाकलेला नाही आहे या ठिकाणी. बघा, त्याच्याऐवजी हा प्रश्न विचारलाय, कविता आवडण्याची वा ना आवडण्याची कारणे. म्हणजे तुम्हाला आवडली काही कविता तर का आवडली, नाही आवडली तर का नाही आवडली, तर तिथं उत्तर देणं अपेक्षित आहे. आणि शेवटचा प्रश्न असणार आहे, कवितेतून मिळालेला संदेश. म्हणजे या ठिकाणी 6 प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जात असतात. त्या ठिकाणी म्हणजे ती 6 प्रश्न या ठिकाणी त्याचं बायफर्गेशन 1, 1, 2, 2 अशा प्रकारचं असणार आहे. या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रश्नांचं स्वरूप म्हणजे 8 मार्काचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे 2 प्रकारचा, एक या ठिकाणी आकृतीबंधाचे प्रश्न दिले असणार, नाहीतर या ठिकाणी मुद्द्यांच्या द्वारे कृती सोडवा, अशा प्रकारचा 2 प्रकारचा प्रश्न या ठिकाणी कवितेवरती विचारला जात असतो. या ठिकाणी म्हणजे दोघंही लिहिणं गरजेचं आहे. तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी दिले जात असतात, म्हणजे दोघांपैकी एक अशा प्रकारची एक कविता या ठिकाणी तुम्ही सोडवा किंवा त्याच्या कृती पूर्ण करा. म्हणजे 16 मार्काचा भाग या ठिकाणी पद्यावरती म्हणजे कवितेवरती प्रश्न विचारला जात असतो. या ठिकाणी पहिल्या प्रकारचा जो असतो 8 मार्काला आणि नंतरचा 8 मार्काला, अशा 16 मार्काचा प्रश्न या ठिकाणी कवितेवर विचारला जात असतो या ठिकाणी. आणि त्यानंतर आपला सुरू होतो भाग म्हणजे स्थूल वाचनाचा. तो आपण सोमवारच्या तासाला आपण जो शेवटचं स्थूल वाचन आहे ते आपण पाहणारच आहोत. आणि त्यापैकी बघा, स्थूल वाचनामध्ये सुद्धा तुम्हाला यावर्षी 3च स्थूल वाचन आहेत. मोठे होत असलेल्या मुलांना, जाता असताला आणि व्युत्पत्ती कोश. त्यापैकी एक जे आहे जगणं कॅक्ट असतं हे स्थूल वाचन म्हणजे भाग 3 मधले आहे, ते तुम्हाला ओमिट आहे, ते करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी शेवटचा जो आहे तो फक्त आपला या ठिकाणी बाकी आहे तो म्हणजे व्युत्पत्ती कोश. आणि यामध्ये या ठिकाणी तुम्हाला
आकृती किंवा या ठिकाणी पॅसेज या ठिकाणी दिला जात नाही, तर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न या ठिकाणी स्वरूप दिले जातं. म्हणजे 3 प्रश्न दिले जातात, 3 पैकी तुम्हाला 2 या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे या ठिकाणी, म्हणजे कंपल्सरी आहे. या 3 स्थूल वाचनावरती आणि ते कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला विचारले जातात ते मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवेल आणि ते आपण सोडवूयात आपण पुढच्या तासाला. ओके, वाइंड अप द लेक्चर मॅम. हॅलो, झालंय का मॅडम टीचर? हो सर झालं. ओके, थँक्यू टीचर.